तर आपण सर्वांना नमस्कार. मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी निकम ज्ञानेश्वर गोविंद, विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरोआनपाल इथं कार्यरत आहे. 8व्या राष्ट्रीय पोषण पखवाड्याच्या निमित्तानं आपण पोषण संवाद यात्रा हा नाविन्यपूर्ण उपक्रम माननीय जावेद शेख सर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला गेला आहे. ज्यामध्ये आपण या पोषण पंधरवड्याच्या कालावधीमध्ये पोषणावर, आरोग्यावर, कुपोषण निर्मूलनावर अशा विविध विषयावरती आपण रोज एका तज्ज्ञ मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन आयोजित केलेलं आहे. काही तज्ज्ञ मार्गदर्शकांनी गेल्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये विविध विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. परवा दिवशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर राहुल कुमार मीना सर यांनी अतिशय आवश्यक असं आणि महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्या सर्व यंत्रणेला, ICDS असेल, ग्रामपंचायत असेल, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्वांना समोर ठेवून त्यांनी यथोचित असं मार्गदर्शन आणि सूचना आपल्याला दिलेली आहे. तर आज माझा विषय आज असणार आहे कुपोषण निर्मूलनामध्ये महिला बालविकास विभागाची भूमिका. या विषयाच्या अनुषंगाने आज मी आपल्याशी अर्धा तास संवाद साधणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, खास करून या 3 संवर्गांना समोर ठेवून मी आजचं माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. तर आपण सुरू करूया. तर आपण 8व्या राष्ट्रीय पोषण पखवाड्याच्या निमित्तानं पोषण पखवाड्याच्या ज्या काही थीम्स आहेत, 5 थीम्स, याचं आपल्याला माहिती झालेली आहे. ज्यामध्ये आपली पहिली थीम असणार आहे मदर अँड चाइल्ड न्यूट्रिशन. याच्यामध्ये माता आणि बालकाचं पोषण हा एक महत्त्वाची थीम या पखवाड्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ली स्टिम्युलेशन फॉर ब्रेन डेव्हलपमेंट, म्हणजे मेंदूच्या विकासासाठी ज्या सुरुवातीचा काळ आहे त्याच्यामध्येच आपण त्याच्यावरती काम करणं. त्याच्यानंतर प्ले बेस्ड एज्युकेशन इन अर्ली इयर्स, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये खेळाच्या माध्यमातून बालकांमध्ये त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्ले बेस्ड एज्युकेशन म्हणजे खेळाच्या माध्यमातून शिक्षण, पूर्वशालेय शिक्षण, ही एक महत्त्वाची थीम या पोषण पखवाड्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तसंच रोल ऑफ पॅरेंट्स अँड कम्युनिटी इन मिनिमायझिंग स्क्रीन टाईम. आज ह्या थीमचं ठेवण्याच्या पाठीमागचं कारण काय असू शकते, तर आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईलचा वापर, इतर स्क्रीन म्हणजे कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, TV असेल, या सर्वांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम हे आज नाही तर नंतरच्या कालावधीमध्ये दिसून येणार आहेत. आणि याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत आपल्या मानसिक, सामाजिक, शैक्षणिक आणि एकूणच सगळ्या अँगलनं आपण विचार केला तर याचा बालकाच्या, त्यांच्या पालकांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम स्क्रीन टाईमचा होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला शासन स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीही आपल्या महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. आणि शेवटची थीम असणारी आहे ती गार्नरिंग कम्युनिटी सपोर्ट फॉर स्ट्रॉंगर अंगणवाडीज, म्हणजे सशक्त अंगणवाडीसाठी जी काय आपली कम्युनिटी आहे, आपल्या आजूबाजूचा समाज आहे, त्यांचं सहभाग, जनसहभाग किंवा लोकसहभाग हा अंगणवाडींना सक्षम करण्यामध्ये कसा करता येईल, या अशा 5 थीमच्या अनुषंगानं 8वा पोषण पखवाडा आपण साजरा करत आहोत. त्याच्यामध्ये या पोषण पखवाड्याची मुख्य थीम काय आहे, तर मॅक्सिमायझिंग ब्रेन डेव्हलपमेंट इन द फर्स्ट 6 इयर्स ऑफ लाईफ, म्हणजे बालकाच्या पहिल्या 6 वर्षाच्या काळामध्ये जितका जास्तीत जास्त मेंदूचा विकास करता येईल तो आपल्याला करायचा आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, अंगणवाडी ताईंना माहिती आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना माहीत आहे की पहिल्या 6 वर्षापर्यंत आपण जे काही बालक असतं ते गरोदर माता, स्तनदा माता आणि बालक 6 वर्ष होईपर्यंत आपण त्यांची काळजी घेतो. आपण त्यांच्या
ज्या काय अपेक्षा असतात त्या आपण पूर्ण करतो. तर ह्या मुख्य थीमच्या अनुषंगानं मी आज एक पीपीटी तयार केली आहे आणि माझं जे काही 15-20 मिनिट 30 मिनिट जे काही असेल ते मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. तर ह्या थीमच्या मी थीम तर सांगून दिल्या, परंतु आपला मुख्य विषय असणार आहे की महिला आणि बालविकास विभागाची कुपोषण निर्मूलनामध्ये भूमिका काय आहे. आता मुळात आपण सर्वजण या गोष्टीशी परिचित आहोत की कुपोषण म्हणजे काय असतं, कुपोषणाची कारणं काय, त्याचे परिणाम काय होतात. तरी पण मी एक 2 मिनिट 5 मिनिट त्याच्यावरती थोडंसं कुपोषणावरती बोलणार आहे. कुपोषण तसं 2 प्रकारचं असतं. कुपोषण एक तर अन्न न मिळाल्यामुळं जे काही कुपोषण होतं, ते एक प्रकारचं कुपोषण झालं आणि शरीराला आवश्यक जे काही पोषण पोषक तत्व आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, हे न मिळाल्यामुळे एक होणारं कुपोषणाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण बघतो आज लाईफस्टाईल डिसीजेसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ओबेसिटी हा आपण खातो भरपूर, परंतु शरीरासाठी जे काही आवश्यक पोषक तत्व आहेत ते जंक फूड्सच्या जे खातो आपण जंक फूड्स त्याच्यामधनं नाहीत मिळत, परंतु त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, आपल्या शरीराच्या रचनेवरती खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. ओबेसिटी हे त्याचे एक आपल्याला दृश्य परिणाम आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ते आपल्याला दिसतंय की बाबा वजन वाढणं आवश्यक, जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त वजन वाढते. परंतु त्याच्यासोबत जेव्हा वजन वाढतं त्याच्यानंतर सोबत ते वाढलेलं वजन बऱ्याच गोष्टी आजार सोबत घेऊन येतं. मग हे असे अन्न मिळाल्यामुळं होणारं कुपोषण, अन्न मिळूनही होणारं कुपोषण आणि अन्न न मिळाल्यामुळे होणारं कुपोषण, ह्या 2 प्रकारचे कुपोषण आहे. मग आता आपण आज परिस्थिती आपल्यात हरित क्रांती झाली भारतामध्ये. आज खूप मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा आपल्याकडे आहे. आपण पीडीएसच्या माध्यमातून माफक दरामध्ये अन्नधान्य राशन पुरवतो. म्हणजे अन्नधान्याच्या कमतरतेमुळे आपल्याकडं जे काही कुपोषण आहे ते तरी त्याचं प्रमाण खूप कमी नगण्य आहे. परंतु आज मॅक्झिमम हे झालेलं आहे की आपल्या लाईफस्टाईलमुळं जे काही कुपोषण होत आहे किंवा ओबेसिटी असेल, ओव्हरवेट असेल, हे ह्याच्यावर पण आपण थोडंसं आज बोलणार आहोत. त्याच्यानंतर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन असतं, ज्यामध्ये शरीराला पुरेशी प्रथिनं आणि ऊर्जा न मिळाल्यामुळं त्याला आपण प्रथिन ऊर्जा कुपोषण किंवा प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन म्हणतो. ह्याच्यामध्ये क्वाशिऑर्कर आणि मॅरास्मस अशा 2 प्रकारचं कुपोषण असतं. हे पाहू शकता आपण इथं. हे जे आहे ते क्वाशिऑर्कर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये वजन, पोट वाढलेलं असतं, स्वेलिंग असते. स्वेलिंग म्हणजे सूज असते, फॅटिग येतो. आणि हे जे दुसरं आहे ते सुकटी म्हणतात, त्याला सुकटी, मॅरास्मस, ज्याच्यामध्ये त्याचं वजन कमी होतं बालकाचं, मसल खूप त्याचे कमकुवत होतात आणि जी काही त्याची वाढ होणं अपेक्षित आहे ती वाढ होत नाही आणि ॲनिमिया असतो. तर हे कशामुळे होतं, तर क्वाशिऑर्कर हा जो आजार आहे तो प्रथिनांच्या तीव्र कमतरतेमुळे होतो. तर मारास्मस हा जो आहे तो प्रथिन आणि उष्मांक ह्या दोन्हीच्या तीव्र कमतरतेमुळे होतो. त्याच्यानंतर हे अल्पपोषण, अंडर न्यूट्रिशन, पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारं, ज्याच्यामध्ये वेस्टिंग, स्टंटिंग, अंडरवेट ह्या गोष्टी आपल्याला सर्व अंगणवाडी ताईंना, अंगणवाडी पर्यवेक्षिकांना, आपल्या सर्व ICDS टीमला हे ज्ञात आहे. आपण बालकांची पोषण ट्रॅकरमध्ये प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वजन उंची भरतो. परंतु ते वजन उंची भरत असताना आपल्या काही नजरचुकीने म्हणा चुका होत असतात, ज्याच्यातून बरेच मुलं आपल्या ज्या कॅटेगरी आहेत कुपोषणाच्या, ओव्हरवेट, स्टंटिंग, वेस्टिंग, अंडरवेट, याच्यामध्ये बरीच मुलं आलेली दिसतात. मग हे त्याच्यावरही आपल्याला थोडंसं आज बोलायचं आहे पोषण ट्रॅकरवरती. हे बघा, ह्याच्यात काय म्हणले, माल न्यूट्रिशन, अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन. हा जो आहे तो ओव्हर न्यूट्रिशनचा आहे परिणाम आणि हा जो आहे तो अंडर न्यूट्रिशनचा परिणाम आहे. मग आपण कुठं असायला पाहिजे, या दोघांच्या मध्ये असायला पाहिजे. अंडर न्यूट्रिशन पण नसायला पाहिजे आणि ओव्हर न्यूट्रिशन पण नसायला पाहिजे. अंडर न्यूट्रिशनमध्ये मग अंडरवेट असणं म्हणजे कमी वजन असणं वयाच्या मानानं, स्टंटिंग वयाच्या मानानं कमी उंची असणं आणि वेस्टिंग म्हणजे उंचीच्या मानानं कमी वजन असणं. ह्या 3 गोष्टी आपण पोषण ट्रॅकरमध्ये जी माहिती नोंदवतो त्याच्यावरून ठरल्या जातात. वजन उंचीची बालकांची नोंद होते.
आणि दुसरं आहे ओव्हर न्यूट्रिशन, ज्याच्यामध्ये ओव्हरवेट आणि ओबेसिटी हे 2 प्रकार पडलेले दिसून येतात आपल्याला. मी इथं एक माहिती दिली आहे बघा. इंडियाज प्रोजेक्टेड बर्डन बाय 2030 27 मिलियन म्हणजे 2,70,00,000 मुलं-मुली अपेक्षित आहेत की 2030च्या आसपास ओबेसिटीनं ग्रासलेले असतील. तर त्याच्यामध्ये मग आपली आय-सी-डी-एस यंत्रणा म्हणून आपली भूमिका ही आणखी जास्त अपेक्षा वाढते आपल्याकडनं. आपण जास्त काम करणं आवश्यक आहे. जगाच्या 11% जे काही बालकं आहेत त्याचं ओबेसिटीचं बर्डन हे 11% भारतामध्ये आहे. तर त्याच्यामुळं आपल्या आय-सी-डी-एस यंत्रणेनं त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. जनजागृतीच्या माध्यमातून काम करणं अपेक्षित आहे. आपण जास्तीत जास्त जनजागृती आपल्या गाव पातळीवरती करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, की हे कुपोषण म्हणजे एक सायकल असते, जी सुटत नाही. असं कंटिन्यू एका ह्याच्यात टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात, त्याच टप्प्यातनं परत तिथंच. असं हे जे आहे ते कुपोषणाचं चक्र असतं. दुष्टचक्र म्हणतो आपण, कुपोषणाचं दुष्टचक्र. मग त्याच्यासाठी ते दुष्टचक्र मोडण्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. तर मग किशोरवयीन मुली आज जरी आपल्या त्या टार्गेट ग्रुपमध्ये नसतील किशोरवयीन मुली, तरी पण आपण त्यांना जनजागृतीच्या माध्यमातून, त्यांच्या कुटुंबामध्ये गृहभेटीच्या माध्यमातून आपण त्यांना जनजागृती करू शकतो. लग्नात विविध विषयावरती, लग्नाचं योग्य वय काय आहे, बाळाचे पहिले 1000 दिवस काय असले पाहिजेत, गरोदर आईला गरोदरपणात काय माहिती देणं आवश्यक आहे, जन्मानंतर पहिल्या बाळाला काय आवश्यक आहे, ह्या सगळ्या बाबींमध्ये आपण आपलं भूमिका आहे. अंगणवाडी ताईंची खूप महत्त्वाची भूमिका आहे. आज माझा मुख्य मुद्दा हाच असणार आहे, की सर्व आपल्या अंगणवाडी ताईंनी एक सेन्सिटाईज झालं पाहिजे आपल्या कर्तव्यांच्या प्रती. हाच माझा एक आजचा मुख्य मुद्दा असणार आहे. कारण बघा, महाराष्ट्रामध्ये 54 मोर दॅन 57% वुमेन इन इंडिया ॲनिमिक, म्हणजे भारतातील 57% पेक्षा जास्त महिलांना ॲनिमिया आहे. मग ॲनिमिया होण्याची कारणं काय आहेत? तर तेच आवश्यक जी पोषक तत्व आहेत ते न मिळाल्यामुळं आपल्या योग्य कालावधीत जेव्हा गरजेचं आहे तेव्हा त्या टप्प्यावरती बालक असू द्यात, गरोदर माता असू द्यात, स्तनदा माता असू द्यात, त्यांना योग्य पोषक तत्व मिळणं आवश्यक आहे. आपली जबाबदारी आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या माध्यमातून आपण THR देतो, बालकांना SCM देतो, गरोदर मातांना THR. जे आपण THR देतो त्याचं त्यांच्या आपला गरोदर माता आणि स्तनदा मातांना त्याचं सेवन करण्यासाठी प्रोत्साहित करणं, हे पण आपली इथं महत्त्वाची भूमिका आहे. फक्त THR वाटप करणे आणि त्याच्यावरती आपलं नंतर मॉनिटरिंग नसणे, असं नसायला पाहिजे. असं नसणार पण आहे. परंतु तरीही माझं सर्व अंगणवाडी ताईंना विनंती आहे, की आपण जे काही आपण THR गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्षाच्या बालकांना देतो, त्यांना आपण तो THR खाण्यासाठी दिलेला घरपोच आहार चांगल्या पद्धतीनं करून खाण्यासाठी, त्याच्यात काहीतरी नाविन्यता आणून, खिचडी असेल, पुलाव असेल, आणखी त्याच्यामध्ये आणखी कसं जास्त टेस्टी बनवता येईल, परिणामकारक बनवता येईल, ह्या अनुषंगानं आपण आपापल्या पातळीवरती अंगणवाडी ताईंनी नाविन्यता काहीतरी त्याच्यामध्ये करावी, अशी मी सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये 54% महिला ॲनिमिक आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5चा अहवाल आहे. आणखी एक मी इंडेक्सची आपल्याला ओळख करून देऊ इच्छितो. जागतिक भूक निर्देशन, ग्लोबल हंगर इंडेक्स. ह्याच्यामध्ये 2026ला जो अहवाल आला जागतिक पातळीवरती, हा अहवाल तयार केला जातो काही संस्थांच्या माध्यमातून. ह्याच्यामध्ये 2026च्या निर्देशांकामध्ये 127 देशांची माहिती घेण्यात आली कुपोषणाच्या संदर्भात. त्याच्यामध्ये 127 देशांच्या यादीमध्ये आपला भारत हा 105व्या स्थानावरती आहे कुपोषणाच्या बाबतीत. म्हणजे आपली एवढी परिस्थिती दयनीय आहे. त्याच्यामध्ये आपण गंभीर श्रेणीमध्ये आहोत कुपोषणाच्या बाबतीत. तर ह्याची माहिती कुठून घेतली जाते? तर पोषण ट्रॅकरवरून, ज्याच्यामध्ये तुम्ही इथं खाली पाहू शकता बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स मोजण्याचे 4 निकष काय आहेत. तर एक तर आहे अल्पपोषण, अंडर नरिशमेंट. त्याच्यानंतर चाइल्ड वेस्टिंग, 5 वर्षाखालील अशी बालके ज्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या मानानं कमी आहे, हे तीव्र कुपोषणाचं लक्षण आहे बघा. चाइल्ड वेस्टिंग म्हणजे वजन कमी असणं.
त्याच्यानंतर स्टंटिंग. स्टंटिंगच्या मध्ये 5 वर्षाखालील अशी बालकं ज्यांची उंची त्यांच्या वयाच्या मानाने कमी आहे. हे दीर्घकालीन कुपोषणाचं लक्षण आहे, म्हणजे ज्याची उंचीच वाढत नाही वयाच्या मानानं, बुटकेपणा. तर हे कुपोषण दीर्घकालीन राहील, त्याचे परिणाम हे त्याच्या पूर्ण आयुष्यावर त्या बालकाच्या होतील. आणि दुसरं आहे बालमृत्यू दर. 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण. ह्या अशा 4 निकषांवरती हे आपला ग्लोबल हंगर इंडेक्स जागतिक भूक निर्देशांक तयार केला जातो आणि याच्यामध्ये आपली भारताचा क्रमांक हा 105व्या लागतो. गंभीर श्रेणीमध्ये येतो. तर ही माहिती सुद्धा आपल्या पोषण ट्रॅकरवरून घेतली जाते किंवा पोषण ट्रॅकरला आपण जे बालकांच्या वजन उंची नोंदवतो त्याच्यामधून घेतली जाते. ह्या निर्देशांकाची आपल्याला माहिती देण्याचा एकच उद्देश होता की आपण जी काय पोषण ट्रॅकरवरती वजन उंची भरतो बालकांची, ते वजन उंची अचूक भरणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या लातूर जिल्ह्यानं ह्या 2 वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न केलेत. सॅम, मॅम, स्टंटिंग, वेस्टिंग, ओव्हरवेट ह्या ज्या काही कुपोषणाच्या श्रेणी आहेत, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जी काय अचूकता आणता येईल ती अचूकता आणण्याचा प्रयत्न माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी शेख सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पर्यवेक्षिका मॅडम यांनी, सर्व अंगणवाडी ताईंनी केलेला आहे. तरी पण आणखी त्याच्यामध्ये स्कोप आहे, आपल्याला आणखी अचूकता कशी जास्तीत जास्त आणता येईल, जेणेकरून आपला जिल्हा तरी किमान कुपोषणाच्या बाबतीमध्ये राज्य पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती चांगला त्याचं कार्य दिसून येईल. यासाठी सर्व अंगणवाडी ताईंना माझी सर्वांना विनंती आहे की आपण मागे एक आयुक्तालय कार्यालयाचं एक पत्र आलं होतं, ज्याच्यामध्ये समजा एका अंगणवाडीमध्ये 12 मुलं आहेत, तर 12 रोज 1 तारखेला 12 मुलांची वजन उंची पोषण ट्रॅकरवर नोंदवणं बंधनकारक आहे. 12-12 मुलांचा गट करायचा. 1 तारखेला 12 मुलं, दुसऱ्या तारखेला 12 मुलं, तिसऱ्या तारखेला 12 मुलं. आता 50-60 मॅक्सिमम 50-60 मुलं असू शकतात एका अंगणवाडीमध्ये. काही अंगणवाडीमध्ये 5 असू शकतील, 10 असू शकतील. तर पोषण ट्रॅकर एका अल्गोरिदमवर चालतं. तर ते म्हणजे आपण ज्याची बालकाची जन्मतारीख टाकलेली असते, त्या जन्मतारखेच्या अनुषंगानं ते पोषण ट्रॅकर ऑटोमॅटिकली त्याचं वजन आणि उंची किती असावं हे याचं मापन करतं. परंतु आपण काय करतो, महिन्याच्या शेवटपर्यंत काही बालकांचं वजन भरत नाही आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये आपण वजन भरतो आणि तिथं काहीतरी डिफरन्स पडतो. तर हे अंगणवाडी ताईंनी थोडंसं टाळलं पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या 3 तारखेपर्यंत, 5 तारखेपर्यंत जितकं होता होईल तेवढं आपण सर्वांनी बालकांची अचूक वजन उंची घेऊन पोषण ट्रॅकरला ती त्या दिवशीच नोंदवली पाहिजे. जेणेकरून आपल्या जे काही पुन्हा मंथली रिपोर्ट तयार होतो आपला, त्याच्यामध्ये सॅम, मॅम, स्टंटिंग, वेस्टिंग आणि ओव्हरवेट ह्या सगळ्या श्रेणीमध्ये आपल्या आणखी चांगली कामगिरी आपल्याला दाखवता येईल. हा उद्देशच तो होता. हा निर्देशकांची आपल्याला माहिती जी दिली मी आता ग्लोबल हंगर इंडेक्सची, ही देण्याच्या मागचा उद्देश होता की आपल्या पोषण ट्रॅकरवर आपण भरत असलेल्या डाटाच्या माध्यमातून हा निर्देशांकात आपल्या भारताची खूप दयनीय किंवा गंभीर श्रेणीमध्ये आपली वर्गवारी होत आहे कुपोषणाच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये आपलं योगदान कसं देता येईल, तर आपण फक्त आपण जे काही पोषण ट्रॅकरला वजन उंची नोंदवतो बालकाची, ती जास्तीत जास्त अचूक नोंदवा, एवढीच माझी विनंती आहे आपल्या सर्वांना. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की कुपोषण निर्मूलनामध्ये महिला बालविकास विभाग आणि ICDS विभागाची काय भूमिका आहे. आपलं सर्वांना माहिती आहे, 2 ऑक्टोबर 1975ला एकात्मिक बालविकास सेवा योजनेची सुरुवात झाली, ज्याच्या अंतर्गत आपण गाव पातळीवरती अंगणवाड्या सुरू केल्या. त्याच्या माध्यमातून आपण पोषण, आरोग्याच्या संदर्भ सेवा, लसीकरण, पूर्वशालेय शिक्षण अशा विविध 6 सेवा आपण देतो. परंतु त्या 6 सेवा आपण कशा परिणामकारक रीतीनं आपण देऊ शकतो. तर जास्तीत जास्त आपल्याला माहित आहे आता काळ बदललाय, AIचा काळ आलाय, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचा काळ आहे. आणखी जसं वर्ष जातील तसं तंत्रज्ञानाचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजमनावर झालेला दिसून येईल. आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तंत्रज्ञान कसं घुसलंय ह्याचं आपल्याला दिसून येईल. मग उद्याच्या काळासाठी आज जर आपल्याला बालकाला तयार करायचं असेल, तर आपणही अंगणवाडी ताई म्हणून, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून आपण तंत्रज्ञानाचा तेवढाच अवलंब केला पाहिजे. यासाठी शासनानं काय केलं, जी काय अगोदरची योजना होती त्याला रूपांतरित करून सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 ही नवीन योजना सुरू केली. एक छत्री योजना आहे, ज्याच्यामध्ये अनेक उपयोजना आहेत. हा भारत शासनाचा तसेच महाराष्ट्र शासनाचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे. याच्यामध्ये
काय आहे तर पोषण, अर्ली चाइल्डहूड केअर म्हणजे पूर्व बाल्यसंगोपन, बालकांचं संगोपन आणि त्यांचा विकास, पूर्वशालेय शिक्षण, हे सर्व गोष्टी बालकाच्या अनुषंगानं, त्याच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगानं पोषण 2.0 आणि सक्षम अंगणवाडी. आता हे योजना सुरू झालेली. तर आता सक्षम अंगणवाडीमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, यांनी अंगणवाडीला कशा पद्धतीने सक्षम बनवता येईल यासाठी खूप भौतिक बाबींवरती शासन खर्च करते, ज्याच्यामध्ये अंगणवाडी स्मार्ट आहे, स्मार्ट असली पाहिजे म्हणून अंगणवाडीला टीव्ही पुरवला जातोय, सोलार पुरवले जात आहेत, अनेक वस्तू पुरवल्या जात आहेत. अंगणवाडी ही आणखी जास्त कार्यक्षम व्हावी या अनुषंगानं शासन प्रयत्न करत आहे. तर टीव्हीचा वापर करून आपण काय करणार आहे तर टीव्हीच्या माध्यमातून आपण बालकांना चलचित्राच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून काही पूर्वशालेय शिक्षणाचे व्हिडिओ आपण दाखवू शकतो. फक्त टीव्ही आपल्याला आला आणि अंगणवाडीमध्ये फिट केला इतक्या पुरता मर्यादित राहू नये. माझी सर्व अंगणवाडी ताईला विनंती आहे की किमान आपला जो अंगणवाडीचा वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे आधारशिलाचं जे काही दर महिन्याला आपल्याला वेळापत्रक येतं त्याप्रमाणे आपण पूर्वशालेय शिक्षण अंगणवाडीमध्ये दिलं पाहिजे. मला माहित आहे की ह्या महिला बालविकास विभागाचे किंवा ICDS विभागाचे आपण गाव पातळीवरील एकमेव म्हणजे स्तंभ आहात ज्याच्यावरती हे सगळा डोलारा उभा राहिला. 1,10,000च्या आसपास अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहे. तर ह्या ICDS किंवा महिला व बालविकास विभागाचा जो रथ आहे ह्याचे आपण पाय आहात, त्याच्यामुळं चाक आहात. आपल्याच बळावरती हे आपलं ICDSचा गाडा चालतो. त्याच्यामुळं माझं आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपलं जे आधारशिलाचं वेळापत्रक आहे त्याप्रमाणे पूर्वशालेय शिक्षण अंगणवाडीमध्ये द्यावं. टीव्हीचा तेवढाच चांगला वापर करावा. टीव्हीच्या माध्यमातून पूर्वशालेय शिक्षणाचे जे काही व्हिडिओ आपल्याला लहान बालकांना दाखवता येतील ते दाखवावं. आपण काय करतो महिला बालविकास विभाग म्हणून किंवा ICDS विभाग म्हणून कुपोषण निर्मूलनात, तर आपण पूरक पोषण आहार देतो. अंगणवाडी केंद्रामार्फत बालकांना आणि मातांना सकस आहार दिला जातो. सकस. आपल्या बऱ्याच जणांची तक्रार असते की THR जो आहे तो बऱ्याच जणांना आवडत नाही. तर का आवडत नाही तर तो फोर्टिफिकेशन केलेला असतो, त्याच्यामध्ये अनेक पोषक तत्व नंतर ऍड केलेली असतात. त्याच्यामुळं त्याचा थोडासा टेस्ट आपल्याला जे आपण रोज दैनंदिन खातो भात किंवा खिचडी त्याच्यासारखी नाही लागत, थोडंसं कडू लागतं. परंतु याचा अर्थ THR जो आपण घरपोच आहार देतो याचा अर्थ आपण जो घरपोच आहार देतो तो काही वाईट नाहीये, तो शरीरासाठी चांगला आहे. कसं आहे कारलं कडूच असतं पण ते शरीरासाठी चांगलं असतं. असं आपण काही पुलाव, मंचुरियन किंवा जे काही ट्रिपल राईस असतात असे थोडीच आपण अंगणवाडीवर पुरवतो. आपण काय करतो कारलं देतोय पण ते बालकाच्या आपलं गरोदर मातांच्या, स्तनदा मातांच्या शरीरासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तर माझी सर्व अंगणवाडी ताईंना, अंगणवाडी मदतनीस यांना सर्वांना विनंती असणार आहे की आपण घरपोच आहाराच्या बाबतीमध्ये आणखी चांगली जनजागृती करावी. घरपोच आहार जे आपण पुरवठा करतो त्याचा आपल्या लाभार्थ्यांच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये त्याचा सेवन वाढावं यासाठी आपण आपल्या पोषण पखवाड्याच्या या 15 दिवसामध्ये तसेच आणि तिथूनही पुढे सातत्यानं आपण जनजागृती करा. जोपर्यंत आपण पटवून देणार नाही लाभार्थ्यांना तोपर्यंत त्यांना ते पटणार नाही. आपण पटवण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. म्हणजे आपली भूमिका समोरच्या लाभार्थ्यांना पटवून देणं हे तेवढंच आवश्यक आहे. जरी ते कडवं असेल तरी ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून आपण आपल्या लाभार्थ्यांना पटवून देऊ. त्याच्यानंतर सॅम मॅम वरती आपण थोडंसं बोलूया. सॅम मॅमच्या बाबतीमध्ये मी आपल्याला दाखवू इच्छितो की इथं आपण पाहू शकता, हे पाहू शकता आपण. मी मार्च महिन्याचा रिपोर्ट काढला आहे आपला. तुम्ही जे वजन उंची भरता ना त्याचा.
त्याच्यामध्ये आजही हे पहा, सॅम बालका 163 सॅम बालका दिसून येतात पोषण ट्रॅकरला मार्च महिन्याच्या रिपोर्टनुसार. ऍक्च्युअली एवढे असतील का? जिल्ह्याचे रिपोर्ट काढलेले आहे. औसा असा तालुका आहे ज्याच्यामध्ये 0 सॅम बालक आहे. म्हणजे तिथं वजन उंची अचूक भरली जाते, थोडंसं दिसून येते. परंतु लातूर अर्बन आणि लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका इथे थोडंसं प्रमाण जास्त दिसून येतं. परंतु निलंगा 2 मध्ये 18 सॅम बालक आहेत. तर थोडंसं असतील तर मग त्याच्यावर आपण आता ह्या सॅम बालकांना आपण काय काय करतो? पहिलं व्हीसीडीसी होती, त्याच्यानंतर एनआरसी आहे. आपल्या अंगणवाडी ताईंनी, पर्यवेक्षिका यांनी त्या सॅम बालकांना एनआरसी मध्ये तेव्हाच्या तेव्हा दाखल करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपलं नियंत्रण, मॉनिटरिंग असणं आवश्यक आहे. तर जे काही आपण योजना राबवतोय, ज्या काही सुविधा आपण लाभार्थ्यांना देतोय, त्या जास्त परिणामकारक रीतीनं आपण देण्यासाठी आपण प्रोएक्टिव्हली काम करणं आवश्यक आहे. तर हे जे आहे ते 163 सॅम बालक मार्च महिन्याच्या अहवालानुसार दिसून येतात. मॅम बालक 1600 दिसून येतात. हा आकडा मोठा आहे बघा, 1600. हा कशाचा परिणाम आहे? हे खरंच ऍक्च्युअल मॅम आहेत का? आपण मासिक प्रगती अहवाल किंवा आरोग्य तपासणीचा जर आपण विचार केला, आरोग्य तपासणीमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 1600 बालक मॅम मध्ये निघाली आहेत का? तर मला तर वाटते नक्कीच नाही. हा आपल्या अंगणवाडी ताई ज्या वजन उंची भरतात पोषण ट्रॅकरला, तर त्याचा परिणाम आहे. काही नजर चुकीनं झाली असेल, काही किंवा चुकून झालं असेल, तर इथून पुढे मात्र आपण बालकाची जेव्हा वजन उंची घेतो, पहिल्या 5 तारखेपर्यंतच घ्यायचे पहिली गोष्ट तर, आणि घेतल्याच भरायचे, पोषण ट्रॅकरला नोंदवायचे. जेणेकरून काय होईल? डिफरन्स पडणार नाही. बालकं सॅम मॅम मध्ये कमी येतील, जेणेकरून आपल्या जिल्ह्याची कामगिरी आपल्याला चांगली दर्शवता येईल. त्याच्यानंतर बघा, दुसरी कॅटेगरी आहे अंडरवेटची. वयाच्या मामा बालकं दिसून येतात, तीव्र कमी असलेले. तर ह्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे काय होतं ते. वजन कमी असलं की त्याच्या पूर्ण आयुष्यावर, त्याच्या पूर्ण सर्वांगीण विकासावरती कसा परिणाम होतो बालकाच्या. त्याच्यानंतर मॉडरेटली अंडरवेट म्हणजे मध्यम कमी वजनाची 6010 बालकं आहेत. खूप मोठा आकडा आहे. त्याच्यानंतर ओबेस, हे बघा, हे जे आहे ना, हे नवीन प्रकारचं कुपोषण आहे. ओबेस आणि ओव्हरवेट, जे की आपल्या लाईफस्टाईल, आपल्या जंक फूड्स खाणं, पोषक तत्व असलेलं अन्न न खाणं, याच्यामुळं जे काही होणारं कुपोषण आहे ते हे ओव्हरवेट कॅटेगरीमध्ये येतं, ज्याला आपण ओबेस आणि ओव्हरवेट म्हणतो. ज्याच्यामध्ये आपल्याकडं ओबेस 1616 बालकं आहेत आणि ओव्हरवेट 2083 बालकं आहेत. तर हे खरंच असं आहे का? याच्यावरती थोडासा आपण सर्वांनी विचार करणं आवश्यक आहे. आपण आजच्या पोषण पंधरवाडीच्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण जे काही पोषण ट्रॅकरला वजन उंची नोंदवतो, यामध्ये खरंच प्रामाणिकपणे आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. जास्तीत जास्त अचूक वजन उंची भरण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चांगली कामगिरी दर्शवता येईल. आणखी एक विषय सांगतो मी. आपली कुपोषण निर्मूलनातील महिला व बालविकास विभागाची भूमिका विशद करत असताना आपण अंगणवाडी ताई, जे काही आपण कार्य करतो अंगणवाडी केंद्रावरती, त्या स्तरावर, त्याच्यासोबतच आपण पोषण अभियान राबवतो. हे सर्व सोडलं तरी आणखी काय कोण्या माध्यमातून आपण करतो, तर त्याच्यासाठी आणखी एक महत्त्वाची योजना आपल्याकडे एप्रिल 2025 पासून आलेली आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजना. आपण इथं वाचू शकतो की मी काय म्हटले बघा, गरोदर महिलांना त्यांच्या पहिल्या आपत्तीच्या वेळी आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून त्या विश्रांती घेऊ शकतील आणि चांगला आहार घेऊ शकतील. उद्देश काय आहे माहिती आहे का प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा? कुपोषण आपण बालकाचा जन्म झाल्यास टाळू शकतो का? टाळू शकतो. परंतु त्याची पहिली पायरी ही जन्म झाल्याच्या नंतरची नाही, तर त्याच्या अगोदरची पहिली पायरी. जेव्हा एखादी आई गरोदर राहते, त्या आईला सकस आहार दिला आपण. आपल्याला माहिती आहे, आपण
2-3 वेळेस बाळंतविडा किट वाटप केलेले आहेत गरोदर मातांना. याच्या मागचा उद्देश काय? तर गरोदरपणाच्या काळामध्ये आईला जितका सकस आहार मिळेल, तितकाच त्या बालकाला चांगलं पोषक तत्व मिळतील त्या काळामध्ये, म्हणजे बाळाचा जन्म होण्याच्या अगोदर. आई सकस असेल, तर बाळ सकस असेल. त्याच्यामुळं आईलाही तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडं आपण लक्ष देणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे त्यांच्या पोषणावरती. आईचं पोषण चांगलं असेल, तर बाळाचं पोषण चांगलं असेल. बाळाचं पोषण चांगलं असेल, तर त्याचा विकास चांगला होईल. त्याचा मेंदूचा विकास चांगला होईल. त्याच्या आयुष्यामध्ये तो यशस्वी चांगल्या पद्धतीनं होईल. विविध क्षेत्रात, कोणत्याही क्षेत्रात तो जाईल, तिथं त्याला एका आत्मविश्वासाने तो पादांकरात करू शकेल. त्याच्यामुळं प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये पण आपण चांगलं काम करणं अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्याला जे काही उद्दिष्ट दिलं होतं, त्या उद्दिष्टाच्या जवळपास आपण खूप चांगलं काम गेल्या एप्रिलपासून आपण केलेलं आहे. त्याच पद्धतीने याही वर्षी इथून पुढे जोपर्यंत आपल्याकडे ती योजना असणार आहे, त्या योजनेमध्ये आपण एकही गरोदर माता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची. त्याचा उद्देशच आहे. जे काही आपण आर्थिक मदत देतो, ते आर्थिक मदत कशासाठी देतो? तर जो काही एखादी गरोदर माता समजा मजुरी करत असेल, तर तिला त्या काळामध्ये जी काय तिचे गर्भारपणाच्या काळामध्ये जी काही मजुरी जाणार आहे, त्या मजुरीची भरपाई करण्यासाठी म्हणून आपण आर्थिक मदत देतो. तर हा सर्व उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून अंगणवाडी ताईंनी गरोदर मातांना पण जास्तीत जास्त एखादी गरोदर माता ज्या दिवशी समजा तिची पहिली एन-सी झाली, पहिल्या खेपेची असेल गरोदर माता आणि तिची पहिली एन-सी झाली, त्याच दिवशी त्यांचं एम-सी-पी कार्ड ज्या दिवशी येईल, त्याच दिवशी आपण आपल्या प्रधानमंत्रीच्या मातृवंदना योजनेच्या ॲपमध्ये त्यांची नोंदणी करायची. त्याच्यानंतर त्यांना लाभ जितका तात्काळ मिळवून देता येईल तेवढं, ती भूमिका मात्र ती जबाबदारी ही अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि प्रकल्प कार्यालयाची आहे. परंतु जो खालूनच अर्ज आला नाही, 6-6 महिने, 8-8 महिने, इव्हन डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पण बऱ्याच गरोदर मातांचे किंवा आईचे अर्ज भरलेले गेलेले नाहीत. परंतु ही परिस्थिती आपल्याला मोडीत काढायची आहे आणि इथून पुढं जास्तीत जास्त गरोदर मातांना आपल्याला या योजनेचा लाभ द्यायचा आहे. जेणेकरून आईचं पोषण चांगलं राहील, आईला सकस आहार त्या काळामध्ये मिळेल, आईला आराम मिळेल आणि बाळही तेवढंच सुदृढ जन्माला येईल आणि आपला जो काही ICDS योजनेचा उद्देश आहे, एकात्मिक म्हणले आपण. एकात्मिक म्हणजे काय असतं? सर्व सेवा एकत्रित देणं, सर्वांगीण विकास साधणं म्हणजे एकात्मिक शब्दाचा अर्थ इंटिग्रेटेड. एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे बाल विकासाचा ज्या एकात्मिक पद्धतीनं करायचा आपल्याला बालकांचा विकास अनेक अंगानं, तो उद्देश आपला ICDS योजनेचा, आपल्या अंगणवाडीचा, पूर्ण यंत्रणेचा एकमेव उद्देश आहे की आपल्याला बालकाचा सर्वांगीण विकास करायचा. तर हा उद्देश सफल होईल. ह्याच्यासाठी म्हणून आपण आपल्या कार्याच्या प्रती एक उत्तरदायित्व म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं काम करूयात. त्याच्यानंतर आपलंही अंगणवाडी ताईंना, अंगणवाडी मदतनीस यांना, अंगणवाडी पर्यवेक्षक असतील यांनाही कॅपॅसिटी बिल्डिंग, सक्षमीकरण त्यांचं, हे पण तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्या महिला व बालविकास विभागाच्या वतीनं अनेक प्रशिक्षण आयोजित केले जातात. प्रकल्प स्तरावर असेल, जिल्हा स्तरावर असेल, निपसिलला असेल. आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच पर्यवेक्षिका या निपसिलला जाऊन पोषण बिपडाई याचं प्रशिक्षण घेऊन आलेलं आहे. परंतु ते जे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे, ते अंगणवाडी स्तरापर्यंत कसं आपल्याला रुजवता येईल, अंगणवाडी ताईंना ते कसं देता येईल, याच्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपलं प्रशिक्षण हे आपल्यापुरतंच मर्यादित न राहता हे त्याचा लाभ जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत, अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून जे काही आपलं नॉलेज आहे त्याचं जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत कसं शेअर करता येईल, याच्यासाठी पण प्रत्येक प्रकल्प कार्यालयानं लीड घेणं गरजेचं आहे आणि ते आपण घ्यावी, अशी माझे सर्व प्रकल्प अधिकारी जे आहेत आपले CDPO सर किंवा मॅडम आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना विनंती आहे. त्याच्यानंतर अमृत आहार योजना आहे आपल्या महिला बालविकास विभागाची, परंतु ती अमृत आहार योजना ही आदिवासी जिल्हे जे आहेत किंवा आदिवासी जे काही भाग आहेत तेथील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना दिला जातो. हा कुपोषण निर्मूलनासाठी शासनाचा एक खूप चांगला प्रयत्न आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना म्हणून आहे. मग आता आपण काय काय करायचंय कुपोषण निर्मूलन करण्यासाठी? आपण अंगणवाडी ताई म्हणून, अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून किंवा ICDS ची यंत्रणा म्हणून आपण काय काय करायचंय?
तर पहिला मुद्दा आहे जागरूकता म्हणजे जनजागृती, सामुदायिक जागरूकता, कम्युनिटी अवेअरनेस. कुपोषण निर्मूलनासाठी तसेच सरकारी योजनांसोबतच लोकसहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. लोकांचा सहभाग जोपर्यंत आपण ह्या कुपोषण निर्मूलनाच्या आपल्या अभियानामध्ये करणार नाही, तोपर्यंत त्याचा परिणामकारकता दिसून येणार नाही. त्याच्यामुळं आपण प्रकल्प स्तरावर एक नाविन्यपूर्ण सोशल मीडियाचा वापर करू शकतो. ज्याच्या माध्यमातून आपण जनजागृतीपर अनेक गोष्टी शेअर करू शकतो. त्याच्यामुळं सोशल मीडियाचा एक चांगल्या पद्धतीनं वापर कसा करता येईल, याचा प्रत्येक प्रकल्प कार्यालयानं थोडासा विचार केला तर त्याच्यामध्ये आपण इनोव्हेटिव्ह काहीतरी करू शकतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर मला वाटतं की आपण कुपोषण निर्मूलनामध्ये ग्राउंड लेव्हलपर्यंत आपण थोडासा सोशल मीडियाचा, तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त जनजागृती करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय असणार आहे की गैरसमज दूर करायचे आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. कोणाचा? आपल्या लाभार्थ्यांचा, पालकांचा, बालकांचा, सर्वांचा. त्याच्यासाठी म्हणजे कशाच्या बाबतीत गैरसमज दूर करायचे, तर आपण घरपोच आहार देतो त्याच्याबद्दल बरेच गैरसमज आहे, चांगला नाही वगैरे वगैरे वगैरे. तर ते गैरसमज दूर करायचे, त्याच्यासाठी आपण काम करायचं. आणि बालकांचा आपण माहिती आहे आपल्या अंगणवाडीमध्ये आपला पट जो असतो त्याच्या 100% पटावर जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी आपल्या अंगणवाडीमध्ये दिसून येत नाहीत. म्हणजे जास्तीत जास्त असतात, परंतु 100% उपस्थिती आपल्याला अंगणवाडीमध्ये बालकांची दिसून येत नाही. ती उपस्थिती वाढवण्यासाठी आपण काय करायचंय, तर आपल्याला स्वतःला आधी सक्षम करायचंय. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी आपल्या अंतर्गत ज्या काय अधीनस्थ अंगणवाडी सेविका आहेत त्यांना जास्तीत जास्त सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायचे. जेणेकरून आता आमच्या श्रवणपाल तालुक्यामध्ये एक अंगणवाडी आहे, लक्कड जळगाव नावची. त्यांचा 3 ते 6चा पट आहे 15. त्या अंगणवाडीमध्ये रोज 15 मुलं उपस्थित राहतात आपल्या माहितीस्तव. त्या गावातील एकही मुलगा इंग्रजी शाळेला नाही किंवा जे काही इंग्लिश स्कूलचं मोठ्या प्रमाणात जे काही फॅड निर्माण झालेलं आहे, तिथं त्या गावातला एकही मुलगा इंग्लिश स्कूलला जात नाही. एकही स्कूल बस इंग्लिश स्कूलची तिथं त्या गावामध्ये येत नाही. 6 वर्षापर्यंतची सर्व बालकं 3 ते 6ची त्या अंगणवाडीमध्ये येतात. 15 बालकं आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी पूर्वशालेय शिक्षण असेल, आहार असेल, आपण जे काही सेवा देतो ते खूप चांगल्या पद्धतीने देतात. आणि त्यांनी त्यांच्या गावातील म्हणजे त्या गावातील जे काही त्या बालकांचे पालक आहेत त्यांचा विश्वास संपादन त्या अंगणवाडी ताईंनी केलेला आहे. असाच प्रयत्न आपण सर्व अंगणवाडी ताईंनी केला पाहिजे. चांगल्या पद्धतीने पूर्वशालेय शिक्षण दिलं पाहिजे. याच्यासाठी आपण अगोदर स्वतःला सक्षम केलं पाहिजे आणि सातत्यानं आपण स्वतःला सक्षम करत राहिलं पाहिजे. सातत्यानं म्हणजे एखादी गोष्ट घेतलो आणि थांबलो आणि त्याच्यावर आपलं पूर्ण काम चालेल तर असं होणार नाही. काळ बदलत आहे. खूप तीव्र गतीने काळ बदलतोय आजकाल. तुम्ही पाहताय एखादी गोष्ट कालपर्यंत खूप महत्त्वाची होती, पण तिचं महत्त्व आज शून्य होऊन जातं. व्हॅल्यू कमी होत जाते एखाद्या गोष्टीची. त्याच पद्धतीनं आपलं जे काही ज्ञान आहे ते सातत्यानं वृद्धिंगत करत राहणं पण आपल्या सर्व अंगणवाडी ताईंसाठी, अंगणवाडी पर्यवेक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर हे आपण चांगल्या पद्धतीनं परिणामकारकरित्या कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. जनजागृतीच्या माध्यमातून जागरूक आणि जबाबदार नागरिकही आपल्याला घडवायचे. आरोग्याच्या संदर्भानं उत्तम आरोग्य नागरिकांनी कसं राखता येईल याच्यासाठी या पोषण पंधरवड्यामध्ये आपण सर्व अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न करायचा आहे की त्याच्यामध्ये जनजागृती करूयात आपण सर्वजण मिळून. आपण बघितलं ओबेसिटी आणि ओव्हरवेटचं मुख्य कारण काय, तर प्रोसेस्ड फूड्स म्हणजे ज्याच्यावर प्रक्रिया केलेलं अन्न असतं त्याचा जास्त सेवन केल्यानं आपल्याला आज दिसून येतं ओबेसिटी, ओव्हरवेट, अतिलठ्ठपणा ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर पाकिटबंद, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ हे नक्कीच आरोग्यासाठी घातक आहेत आणि ते आपल्याला आपल्या गावातील लोकांना पटवून द्यायचं. फक्त शहरापुरतं हे मर्यादित असावं का? नाही. ग्रामीण भागामध्ये गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत, तांड्यापर्यंत आपल्याला ही माहिती पोहोचवायची, जनजागृती करायची. आपण ग्रामीण यंत्रणा आहोत. ग्रामीण जिल्हा परिषद ही एक ग्रामीण विकासाची यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचा आपण पाया आहोत. तर त्याच्यामुळं आपण ग्रामीण भागामध्ये पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने जनजागृती करायची. प्रत्येक घरी टीव्ही आलाय, प्रत्येक घरात मोबाईल आलाय, परंतु त्या पद्धतीनं जी काय
आरोग्याबद्दलच्या चांगल्या सवयी आहेत, पोषणाबद्दलच्या चांगल्या सवयी आहेत. ह्या गोष्टीही तितक्याच घरोघरी पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचं काम आपण अंगणवाडी सेविका म्हणून आपलं आहे. ते काम आपण सर्वांनी करायचं. आणि शेवटचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणावरील अन्न फोर्टिफिकेशनचा वापर करणं, म्हणजे जे काय आपण घरपोच आहार देतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जे काही आवश्यक पोषक तत्व आहेत, वाढत्या वयामध्ये जे काही लागतात, बालकाचे पहिले 1000 दिवस असतील किंवा 6 वर्षापर्यंतचा कालावधी असेल, ते वाढतं वय आहे बालकाचं. आपल्याला माहित आहे 5 वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा जास्तीत जास्त 90% विकास होतो. त्या 5 वर्षापर्यंत त्याला चांगला सकस आहार मिळाला तरच चांगला विकास होईल. जर त्याला उत्तम दर्जाचा आहार नाही मिळाला तर त्याच्या मेंदूच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो आणि एकदा जो अडथळा निर्माण झाला तिथून पुढे पूर्ण त्याच्या आयुष्यभर त्याचे परिणाम त्याला सहन करावे लागतात. त्याच्यामुळं आपली भूमिका खूप महत्वाची आहे अंगणवाडीताईंवर. खूप म्हणजे खूप महत्वाची भूमिका आपण पार पाडतोय. एखाद्या तुम्हाला माहिती आहे इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत कितीही मजली उभा राहू शकते. आपण पाया आहोत. ह्या देशाच्या भविष्याचा पाया आहोत. आज 64% लोकसंख्या आपली, भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 64% लोकसंख्या ही युवा आहे, युवा. आणि याला आपण म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्या विषयक फायदा किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंडच हा शब्द वापरतो मी. याचा अर्थ हा असतो की आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 64% लोकसंख्या युवा असेल तर त्याचा आपल्या देशाच्या विकासामध्ये आर्थिक असेल, इतर अंगानं असेल, तंत्रज्ञानाचा विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, याच्यामध्ये ही 64% युवा असलेली लोकसंख्या कशा पद्धतीनं आपलं योगदान देऊ शकेल, त्याचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, तर त्याच्यासाठी आत्ता आपण काम करणं गरजेचं आहे. वयाच्या पहिल्या 6 वर्षापर्यंत आपण खूप काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही बालक उद्या जाऊन आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं आणि ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्येही चांगल्या पद्धतीनं उभी राहू शकतील. ज्याचा परिणाम काय होईल तर त्याला रोजगार मिळेल चांगल्या पद्धतीचा, चांगल्या पद्धतीचं शिक्षण झालं तर त्याचा चांगला विकास होईल, दारिद्र्याच्या बाहेर येईल, उत्पन्न वाढेल, एक चांगलं आयुष्य त्याच्या कुटुंबाला तो देऊ शकेल. अन्यथा काय होणार आहे माहिती आहे का, आपण ह्या गोष्टींकडे आता दुर्लक्ष केलं ना, आपण आज बघतोय गावामध्ये खूप मुलांची लग्न नाहीत होत. का? कारण ते शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडले किंवा उत्पन्नाच्या साधनं त्यांच्याकडे आज नाही आहेत. आणि त्याच्यामुळं प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांची अपेक्षा आहे की मला चांगला स्थिर स्थावर असलेला मुलगा माझ्या मुलीसाठी शोधायचा आहे. ही आपण पुढल्या 30-40 वर्षाचा विचार करून आजच आपल्या अंतर्गत जी काही बालकं आहेत त्यांना आपण सक्षम करायचं आहे चांगल्या पद्धतीने. पोषण असेल, शिक्षण असेल, ह्या 2 गोष्टीवर आपण फोकस केला ना, त्याचं पूर्ण आपला भूमिका आपण चांगल्या रीतीने पार पाडलो असं समजायचं. कारण काय माहिती आहे का, जर आपल्या देशाच्या विकासामध्ये जर तुम्हाला लोकसंख्या एवढी 64% आहे, त्याचा जर लाभ घ्यायचा असेल आपल्या देशाचा विकास करण्यासाठी, तर आज आपण ह्या बालकांच्या शिक्षणावरती, त्याच्या आरोग्यावरती आपण गुंतवणूक करणं आवश्यक आहे. आरोग्य आणि शिक्षण हे 2 गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्याला लाँग टर्ममध्ये फायदे देतात. त्याच्यामुळं आपण लाँग टर्मचा विचार करायचा, शॉर्ट टर्मचा विचार करायचा नाहीये. जनजागृती करा. IEC माहिती आणि शिक्षण ह्याच्यासाठी आपण पोषण पंधरवड्यामध्ये चांगलं काम करा. जास्तीत जास्त उपक्रम आयोजित करा. उपक्रम आयोजित करून त्याच्यामध्ये आपल्या पोषण पखवाड्याची संकल्पना गावातील लोकांना समजावून सांगा. आता सर्व पर्यवेक्षकांना माहित आहे की आपला आजचा विषय काय माहिती आहे ना, की कुपोषण निर्मूलनामध्ये महिला बालविकास विभागाची भूमिका. मग महिला बालविकास विभाग काय काय करते कुपोषण निर्मूलनासाठी? खूप चांगले प्रयत्न आपल्या विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. आपल्या माहितीस्तव नर्चर नावाचे एक पोर्टल आहे, जे पोषण ट्रॅकरला लिंक आहे. मी अंगणवाडीताई ज्या आहेत आज सर्व जॉईन, इथून पुढे जे कोणी मला पाहिल, हा व्हिडिओ पाहिल, सर्व अंगणवाडीताईंना सांगू इच्छितो की आपण जे काही पोषण ट्रॅकरला वजन उंची बालकांची नोंद देतो, जे अचूक नोंदवली गेली असेल तर त्याचा रिअल टाईममध्ये नर्चरला रिफ्लेक्ट होतो. समजा आपल्याकडून चुकीनं एखाद्या बालकाची उंची जास्त नोंदवली गेली, ते पुन्हा दुरुस्त करण्याची संधी पर्यवेक्षक स्तरावर आहे. उंची आहे का, उंची दुरुस्त करता येते का, तर नाही. वजन दुरुस्त करता येतं. उंची एकदाच 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा काही तर दुरुस्त करता येते. परंतु आपल्या नजर चुकीमुळं किंवा आपल्या चुकीमुळं बालकांचं वजन
चुकीचं नोंदवलं गेलं तर त्याचं रिअल टाईममध्ये इकडं नर्चर ॲप ह्याला सॅममध्ये ते मुलं आली तर ते सॅम मुलांचं इकडं असेसमेंट केलं जातं रिअल टाईममध्ये. म्हणजे आज तुम्ही वजन भरलं क्वेश्चन ट्रॅकरला, उद्या इकडं नर्चरला येतं. तुम्ही उद्या जरी ते क्वेश्चन ट्रॅकरमध्ये त्याची वजन उंची दुरुस्ती केली तरी मात्र ते नर्चरमधून जात नाही बालक. याच्यामध्ये नर्चरमध्ये आपल्याला काय करायचंय, बालक एनआरसीला पाठवायचे, त्यांचं असेसमेंट करायचं. नर्चरचा उद्देशच तो आहे, बालकाचं मॉनिटरिंग करायचं सॅम बालकाचं शासनाला. एनआरसी मध्ये त्या बालकाला दाखल करणं, आवश्यक त्या ट्रीटमेंट देणं, हे सर्व उद्देश समोर ठेवून नर्चर वेब पोर्टल सुरू केलेलं आहे. तर माझी सर्व अंगणवाडी ताईंना विनंती आहे की आपण पहिली गोष्ट तर अचूक वजन उंची भरा, आणि अचूक वजन उंची भरल्याच्या नंतर एखादं बालक सॅम मध्ये आलं तर त्याला एनआरसी मध्ये दाखल करा. अंगणवाडी पर्यवेक्षकांनी त्या बालकांचं असेसमेंट नर्चरवरती नोंदवा. नर्चरचा चांगला वापर आपण सर्वांनी वाढवला पाहिजे, अशी माझी सर्वांना विनंती आहे. जेणेकरून काय माहिती आहे का, आपण जे काही माहिती आपण राज्य स्तरावर देतो, जिल्हा स्तरावर देतो, याचं अचूक माहिती आपली सर्व वरच्या वरिष्ठ पातळीवरती जाईल. आणि त्याच्यामुळं आपण नर्चरचा आपल्या रोजच्या कार्यामध्ये, रोजच्या जबाबदाऱ्यामध्ये, कर्तव्यामध्ये वापर करावा, अशी मी सर्व पर्यवेक्षक मॅडमना विनंती करतो. हे बघू शकते, इथे मी ही थोडीशी माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, वेस्टिंग बालकांमध्ये जे काय कुपोषण आहे, वेस्टिंग प्रकारचं, ज्याच्यामध्ये काय येतं वेस्टिंग मध्ये, इथं आपण पाहिलं बघा सॅम मॅम, म्हणजे सिव्हिअर अॅक्यूट मालन्यूट्रिशन आणि मॉडरेट अॅक्यूट मालन्यूट्रिशन. अॅक्यूट शब्दाचा अर्थ काय असतो माहिती आहे का, तात्पुरतं. आणि क्रोनिक जे असतं ना ते लॉंग टर्म असतं, आणि दुसरा प्रकार असतो अॅक्यूट. तर हे सॅम आणि मॅम हे जे दोन प्रकारचे जे कुपोषण आहेत ना, हे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळं हे आणि त्याच्यावर उपचारही करून ते बालकाला आणखी नॉर्मल कॅटेगरीमध्ये आपल्याला रूपांतरित करता येतं, आणता येतं. परंतु ही जर आकडेवारी अचूक असली तर चांगली गोष्ट, परंतु जर चुकीमुळं आपल्या जर सॅम मध्ये येते असतील बालकं, तर त्याच्यावरती आपण सर्व अंगणवाडी ताई, पर्यवेक्षिका यांनी काम करायचं आहे. हे सॅम मॅम इथं बघा, येमेन, श्रीलंका, ईस्ट तिमोर, सुदान, नायजर, चाड, हे जे देश आहेत ना, नायजर, सुदान, चाड, हे आफ्रिकेतले देश आहेत. तिथं अन्नधान्याची म्हणजे दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणात आहे आफ्रिकन देशामध्ये. इथं बघू शकता साऊथ आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया. इथं किती टक्के माहिती आहे का, तेथील त्या देशांमध्ये जेवढी बालक आहेत त्याच्या 1.8% ब्राझीलमध्ये, येमेनमध्ये 15.5%, आफ्रिकेतले देश बघू शकते त्या चार वगैरे 13.3%, सुदानमध्ये 14%, साऊथ आफ्रिकेमध्ये 2.5%. परंतु भारतामध्ये किती आहे माहिती आहे, सॅम मॅमचं प्रमाण 17.3% बघू शकता. म्हणजे आपल्या परिस्थिती अशी आहे का, नक्कीच नाही. आपल्यात हरित क्रांती झाली, खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन झालं. आज आपल्याला राशन दुकानावरती स्वस्त दरामध्ये शासन 2 रुपये 3 रुपये दरानं आपल्याला गहू तांदूळ पुरवतं. आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे 2013चा, NFSS, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, NFSS 2013. त्याच्या माध्यमातून आपण 2 रुपये किलोनं गहू, 3 रुपये किलोनं तांदूळ पुरवतो. त्याचा उद्देश त्या कायद्यामध्ये आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यामध्ये, की ही जी काही पोषणाची बाब आहे आपल्याशी रिलेटेड, ती बाब ह्या कायद्यामध्ये आहे. कायद्याला अनुसरून आपली ही योजना आहे. आणि आपल्या संविधानानं पण आपल्याला सांगितले कलम 45 मध्ये, की 0 ते 6 वर्ष वयापर्यंतच्या बालकांना आपण बालसंगोपन आणि पूर्वशालेय शिक्षण द्यायचे, अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन, ECCE. आपण दर 10 तारखेला ECCE दिवस साजरा करतो. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, एक काळजी, सुरुवातीच्या बालकाच्या आयुष्यात म्हणजे कालावधीमध्ये घ्यायची काळजी, आणि शिक्षण, पूर्वशालेय शिक्षण, ECCEचा विषय. तर हे सर्व बाबींचा विचार करून आपण आपली परिस्थिती सुधारण्यासाठी हे 17.3% आणखी आपल्या त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाकळी कशी टाकता येईल, हे प्रमाण कसं कमी करता येईल, याच्यासाठी सर्व अंगणवाडी ताईंनी, पर्यवेक्षकांनी प्रयत्न करायचा. आता आपलं मी समारोपाकडे चालू आहे. तर एक महत्त्वाचा मुद्दा मी आजच्या ह्याच्यामध्ये सांगू इच्छितो, की
2023 हे राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. आणि आपल्याला माहित आहे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरड धान्याचं उत्पादन होतं. ज्याच्यामध्ये आपण इथं पाहू शकता की बाजरी आहे, रागी आहे, ज्वारी आहे. अ, बऱ्याच प्रकारची जी काही भरड धान्य आहे. अ, राळा काय असतं, चना, कुटकी, लिटल मिलेट म्हणतो आपण, कोडो मिलेट, प्रोसो मिलेट. हे जे भरड धान्य आहेत याचा वापर आपण आपल्या अ, दैनंदिन आयुष्यामध्ये बालकाच्या, गरोदर स्तनदा मातेच्या आणि खूप पूर्ण कुटुंबामध्येच भरड धान्याचा वापर वाढवण्यासाठी आपण जनजागृती करायची. तुम्हाला माहित आहे ना, आज कसं झालंय, चपाती ज्याचा ग्लुटेमिक इंडेक्स जास्त असतो असं जे अन्न असतं याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला होताना दिसतो. परंतु त्याचा वापर आपल्याला कमी करून भरड धान्याचा वापर कसा जास्त वाढवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे, जनजागृती करायची. अंगणवाडी ताईंना माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या पंतप्रधानांनी भरड धान्याला स्त्री अन्न म्हणून किंवा स्त्री अन्न म्हणून घोषित केले. स्त्री अन्न म्हणून आपण ओळखतोय आज भरड धान्याला. नाचणी आहे, रागी आहे, अशा ह्याचं ज्वारी, खास करून ज्वारी, बाजरी याचं आपल्या अन्नामध्ये वापर वाढवायचा आहे. आणि तुमच्या माहितीच तो सांगतो, ह्याचा ग्लुटेन फ्री असतं भरड धान्य, प्रथिनं असतात, त्याच्यामध्ये फायबर असतात. आपल्याला माहित आहे सीओ सर असतील किंवा हिरके मॅडम असतील CDP औषधाच्या, यांनी खूप त्याच्यामध्ये पोषणामध्ये काय काय येतं, पोषक तत्व काय असतात, त्याचे परिणाम काय असतात, आरोग्याच्या दृष्टीने काय आहे, ते डॉक्टर आहेत तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले. परंतु मग तिथवर तेवढं टेक्निकल मला जायचं नाहीये. आज फक्त एक जनरल लेवलला मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. त्याच्यामुळं आपण याचं प्रमाण वाढवायचं भरड धान्याचं आपल्या ह्याच्यामध्ये आहारामध्ये, आणि त्याच्यासाठी जनजागृती करायची. त्याच्यामुळे काय होईल, मधुमेह नियंत्रणात राहील, हृदयाचं जे आरोग्य ते उत्तम आपल्याला राखता येईल. वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे चपाती खाल्ल्यामुळं त्याच्यात ग्लुटेमिक इंडेक्स जास्त असतो, त्याचं ग्लुकोज मध्ये रूपांतर होतं, अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये होतं, ते पुन्हा चरबीमध्ये रूपांतरित होतं आणि आपलं वजन वाढतं. परंतु भरड धान्याचा ग्लुटेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं त्याचा आपल्या शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होणार आहे. आणि जास्तीत जास्त आपण ठरवायचं की किमान एक वेळेस तरी मी सकाळी ज्वारीची भाकर खाईन. आणि हीच जनजागृती आपल्याला सर्वांना करायची आहे. बालकांनाही आपल्या अंगणवाडीमध्ये भरड धान्यापासून विविध प्रकारची कशी वेगवेगळी आपल्याला खाऊ बनवून देता येतील. ज्वारीची घुगऱ्या असतील, त्याला टेस्टी कसं करता येईल. भरड धान्याचं एक चांगले विविध पदार्थ आपल्याला बालकांना कसं बनवून देता येईल आणि त्यांना त्याची भरड धान्याची लहान वयापासूनच कशी सवय लावता येईल, याच्यासाठी आपल्या अंगणवाडी त्यांनी प्रयत्न करावा, अशी मी सर्वांना विनंती करतो. याचा परिणाम खूप चांगला होणार आहे अंगणवाडी ताईंना. आज त्याचा जरी आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये त्याचे फायदे नाही कळाले तरी लॉंग टर्म मध्ये त्या बालकाला खूप चांगले फायदे होणार आहेत. गरोदर आईला, स्तनदा मातालाही त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतील. त्याच्यामुळं आपण भरड धान्याचा वापर वाढवण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती करावी. हे बघा, नाचणी, रागी, बाजरी, ज्वारी, राळा, या अशा याचे काय फायदे आहेत ते मी इथे दाखवलेत बघा. मी काही जास्त वाचणार नाही, आता आपल्याला समारोप करायचे. आपल्या अंगणवाडी ताईंची भूमिका सगळ्यात जास्त महत्वाची आहे. या अंगणवाडी ताई आहे, बालकांना पूर्वशालेय शिक्षण देताना दिसून येतात. हे आपली जी काही भूमिका आहे अंगणवाडी ताईंची मी इथे विशद केली आहे, ज्याच्यामध्ये बालकांचं सर्वेक्षण करणं, नोंदणी करणं, पूरक पोषण आहार बालकांना देणं, त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवणं, त्यांच्या पोषणाच्या ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवणं, आरोग्य आणि पोषणाचं शिक्षण देणं, लसीकरण, आरोग्य तपासणी, एवढ्या भूमिका आपण पार पाडतो. ह्या भूमिका आणखी चांगल्या जास्त परिणामकारक रीतीनं आपण अंगणवाडी स्तरावर पार पाडाव्यात आणि या पोषण पंधरवाड्याचा उद्देश सफल करावा, पोषण पखवाड्याचा उद्देश सफल करावा, आपल्या ICDS योजनेचा उद्देश सफल करावा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सुद्धा भूमिका मी इथं थोडीशी दिली आहे, ज्याच्यामध्ये क्षेत्रीय भेटी देणं आणि मार्गदर्शन करणं. सातत्यानं आपण अंगणवाडीवरती जाऊन करतच असतात, खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या काम आपण करत आहात. परंतु त्याच्यामध्ये आणखी काही तंत्रज्ञानाचा वापर करणं, आणखी जास्त अंगणवाडी त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यासाठी आपण अंगणवाडी पर्यवेक्षकांनी प्रयत्न करावेत. डेटाची आपल्या स्तरावरती चांगली पडताळणी करूनच ते डेटा पुढे पाठवावा. त्याच्यानंतर सॅम मॅम बालकांचे NRC मध्ये भरती करण्यासाठी पाठपुरावा करणं असेल,
ह्या सर्व गोष्टी आपण परिवीक्षिका मॅडमनी करायचे आहेत आणि एक जिव्हाळ्याचा विषय म्हणून करायचे आहेत. आपला जॉब असा आहे, आपलं ड्युटी अशी आहे की आपण खूप चांगल्या पुण्य लागण्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो. त्याच्यामुळं असा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण ICDS मध्ये सर्वांनी काम करावं, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. शेवट करताना मी आणखी एक विषय राहिला आपल्याला दाखवू इच्छितो, पोषण वाटिका. प्रत्येक अंगणवाडी स्तरावरती पोषण वाटिका असली पाहिजे. आपल्याला माहित आहे, ज्या अंगणवाडीला जागा आहे तिथं आपण पोषण वाटिका करावी. ज्या अंगणवाडीला असा जागा उपलब्ध नाही त्यांनी आपल्या शेतामध्ये किंवा कुठे पोषण वाटिका सर्व अंगणवाडी त्यांनी बनवायच्या, ज्याच्यामध्ये भाजीपाला असेल, औषधी वनस्पती असतील, ह्या त्या पोषण वाटिकेमध्ये लावून त्याचा वापर आपल्या अंगणवाडीच्या आहारामध्ये करायचा आहे. जेणेकरून काय होईल, एक बालकांना ते पोषण वाटिका फिरवायला घेऊन जा. जर जवळ असेल तर त्या पोषण वाटिकेच्या आसपास त्याला त्यांचं महत्त्व समजून सांगा बालकांना पोषण वाटिकेचं. त्यांना तो त्याच्या घरी त्याचं अनुकरण करेल. घरी म्हणेल, आई आपण पण घरी पोषण वाटिका करूत का? तर बालकांनाही फक्त पोषण वाटिका आपल्यापुरती मर्यादित न राहता त्या पोषण वाटिकेचं महत्त्व आपण बालकांना समजावून सांगा. त्यांना अनुकरण करण्यासाठी परावृत्त करा, अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि पोषण वाटिकेमध्ये जास्तीत जास्त औषधी वनस्पती, भाजीपाला हे तिथलाच आणि सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला, ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर कमी असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बालकांना शिकवा, त्याचा वापर करा आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर जास्तीत जास्त करा, ज्याच्यामध्ये केमिकलचा वापर शक्यतो टाळा. कारण त्याचे परिणाम शेवटी केमिकलचे परिणाम आरोग्यावरती होतातच. हे बघा, आमच्या हलकीची अंगणवाडी आहे, याच्यामध्ये डेटॉलनं हात धुते. हे लहान वयामध्ये त्यांना वॉश, WHO ची वॉश स्ट्रॅटेजी आहे, WASH. WHO ही आरोग्य संस्था आहे जागतिक पातळीवरची, त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे वॉश नावाची. तर त्याच्यामध्ये हायजीन, सॅनिटेशन यावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. तर आपण आपल्या अंगणवाडीमध्ये बालकांना लहानपणापासूनच हात धुण्याचं, स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणं, हे आपण करायचं आहे. हे पोषण पंधरवड्याच्या निमित्तानं केलेला उपक्रम आहे. याच्यामध्ये विविध पाककृतीचं आयोजन आमच्या प्रकल्पात करण्यात आलं होतं. हे सक्षम अंगणवाडीच्या अनुषंगानं मी हे फोटो घेतले, तर आपण बघू शकता अंगणवाडी कशी असावी. हे वन स्टॉपची एक अंगणवाडी आमच्या प्रकल्पातील आहे, अंकुलगासे येथून. याच्यामध्ये माननीय CO सर, राहुल कुमार मीना सर, जावेद शेख सर यांनी भेट दिली होती. याच्यामध्ये आता आपल्या अंगणवाडीला भरपूर साहित्य येते. अंगणवाडीला सक्षम कसं करता येईल यासाठी भरपूर शासन प्रयत्न करत आहे. त्याच्यामुळं शासन अंगणवाडीला सक्षम करेल, आपल्याला सक्षम करेल, आपण आपल्या समाजाला सक्षम करूयात. एवढंच मी बोलून आजचं हे जे काही आहे लाईव्ह संवाद इथं थांबतो. सर्वांना आपण ऐकून घेतलात, मला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. माननीय राहुल कुमार मीना सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर, तसेच माननीय जावेद शेख सर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद लातूर, यांनी मला ही आपल्याशी बोलण्याची, संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आजचा लाईव्ह संवाद इथं थांबवतो. धन्यवाद. अपेक्षा करतो की हा संवाद आपल्या सर्वांना आवडेल. आपण सर्वांनी हा संवाद जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत, अंगणवाडी ताईंपर्यंत पोहोचवावा ही विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.